नाकर्त्या प्रशासनाचा धिक्कार असो। पण साहेब आता मागे आपण आश्वासन दिलं त्यामुळे पुन्हा इथे रस्ता रोको करायला बसलेत सगळे। माझी विनंती आपल्याला अशी आहे की तुम्ही इकडे येऊन त्यांना पुन्हा तुमचा जो प्लॅन आहे दुरुस्तीचा तो त्यांना समजावून सांगा। किती वाजेपर्यंत येत आहेत ते? काय तरतुदीमध्ये कामामध्ये। बरं, तुम्ही कुठे आहात सध्या? अच्छा, कुठे चालू आहे? इंजिनियर पाठवतायत तुम्हाला भेटायला? इंजिनियर भरपूर वेळेस येऊन गेला चंदन गायकवाड। प्रकल्प संचालक आले पाहिजे साहेब, दादा भाऊ इथे कोण आहे प्रकल्प संचालक? शिवाजी पाटील ते इथे आले पाहिजे। शिवाजी पवार, चंदन गायकवाड 2 वेळेस येऊन सक्षम अधिकारी आल्याशिवाय तो होणार नाही। मागच्या वेळेला तोच होता आपल्या काही उपयोग नाही, मागे गेला ना आपण आंदोलन, हा पहिला प्रयोग नाही काही। आपली बैठक झाली रे ठेवला तेव्हा तो चंदन गायकवाड होता। आता बऱ्हाणपूर अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्ग झाला आहे आणि त्याच्या दुरुस्तीसाठी जवळजवळ 62 कोटी रुपये उपलब्ध केले अशा प्रकारची माहिती मागे दिली होती। आपण जेव्हा पत्रकार बांधवांनी या ठिकाणी रस्ता रोको केला होता मागच्या वेळेस, त्यावेळेस मी देखील प्रकल्प संचालक श्री पवार यांच्याशी बोललो आणि त्यांनी डागडुजीचं काम सुरू करतो असं कबूल केलं होतं। त्यानंतर आपल्याला येऊन या ठिकाणी पत्रकार बांधवांना लेखी आश्वासन दिलं होतं की रस्त्याचं काम हे 40 किलोमीटरचं आम्ही पूर्ण करू ताबडतोब दुरुस्तीचं। अद्यापही त्यांनी ते काम केलेलं नाही आहे। आजही मी त्यांच्याशी बोललो, परंतु त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही हे नोव्हेंबरमध्ये काम पूर्ण करणार आहोत। परंतु किती काळ लोकांनी वाट बघायची हा प्रश्न आहे आणि अशा प्रकारे धोकेदायक धोकेदायक खड्ड्यांमधून प्रवास करणं सामान्य माणसाच्या जीवाशी खेळणं आहे। त्यामुळे याचा आम्ही निषेध करतो सगळेजण आणि सरकारने ताबडतोब या रस्त्याची दुरुस्ती करण्याचं काम हातात घ्यावं अशी मागणी करतो। नाही प्रकल्पाच्या संचालकांनी त्वरित हे काम सुरू करावं अशी आमची मागणी आहे सगळ्यांची।